आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ माझ्याकडे कसा आला, काय राव, जळगावमध्ये आमचं नेटवर्क आहे का नाही, संघटना आहे का नाही. पण विशेष आहे की हा व्हिडिओ जो रेकॉर्ड केला, हा व्हिडिओ ज्या अपक्ष उमेदवाराने फॉर्म भरलेला आहे एका, त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्याच्या माणसांनी रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला. दुसरी आणि HD व्हिडिओ आहे, तो कसा मोबाईलवर कुठेतरी मॉर्फ केलेला नाही, क्लिअर कट व्हिडिओ आहे. आता त्या उपर मी शंभूराजे देसाईंचं सकाळी बोलणं ऐकलं. ते म्हणाले की मग तुम्ही पुरावे सादर करा. व्हिडिओ हा पुरावाच आहे. आणि या व्हिडिओमध्ये दिसणारे जे लोक आहेत, जे गुलाबी शर्ट घातलेले दिसत आहेत, ते एका कनिष्ठ महाविद्यालयाचा कर्मचाऱ्यांसाठी असणारा जो गणवेश आहे, त्या गणवेशातले लोक आहेत. तरीही त्यांना जर म्हणायचं असेल की नाही हा व्हिडिओ तिथला नाहीये, तर मी दुसरे व्हिज्युअलायझेशन दाखवते की जे हे सगळे त्या गुलाबी पोशाखामध्ये असणारे जे कर्मचारी आहेत, जे कर्मचारी त्या सभेमध्ये पण हजर आहेत. एक माणूस हजर असू शकतो, 2 हजर असू शकतो, 10-15 लोक हजर असू शकतात का. दुसरा मुद्दा असा आहे यामधला की पैसे देणारा जो माणूस आहे तो शिंदे गटाचा पदाधिकारी आहे. आता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं जिल्ह्यातला एका कुठल्या तरी शाळेतल्या शिक्षकासोबत काय देणं घेणं असू शकतं बरं, की ज्याचं कागदावर लिहून त्याला पैसे वाटप व्हावे. ठीक आहे, तुम्ही ट्विट केलं, तक्रार केली, हे सगळं करत असताना तुम्ही याच्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी काही तक्रार केली का? एरवी सुद्धा ही सगळी प्रक्रिया जी आहे ही काही ट्विटरवर पार पडत नाही. तुम्ही व्हिडिओ टाकला, तुमची तक्रार जी आहे ती जाहीर केली, मात्र यासाठी इलेक्शन कमिशन आहे, तुम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली का? ज्या अपक्ष उमेदवारानं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला त्याच्याकडे तक्रार केली का? किंवा तुमच्या पक्षाकडून याच्या संदर्भातली अधिकृत तक्रार झाली आहे का? केवळ ट्विट करून थोड्याशा प्रसिद्धीसाठी हे असे उद्योग तुम्ही करताय, असे आरोप तुमच्यावर महायुतीचे नेते करतात, शिंदे गटाचे. नाही, मी समजू शकते, मी हा सात्विक संताप समजू शकते, परंतु माध्यम प्रतिनिधींनाही सांगितलं पाहिजे आणि शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनाही सांगितलं पाहिजे. मला कायद्याची प्रक्रिया फार चांगली कळते. ट्विटरवर लिहून किंवा सोशल मीडियावर बोलून प्रश्न सुटत नाही, एवढा कळण्या इतका माझा बुद्ध्यांक नक्की वाढलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या संबंधाने मी माझ्या पक्षातल्या सन्मान्य पक्षप्रमुखांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पक्षातले ज्येष्ठ नेते खासदार अनिल देसाई साहेब, खासदार संजय राऊत साहेब आणि आमदार आदित्यजी ठाकरे साहेब, या तिघांच्याही निदर्शनास आणून दिली बाब. तिघांशी डिस्कस केलं आणि त्यानंतर पक्षाकडून हा निर्णय झाला की आमच्या पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाईजी या संबंधाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे आम्ही आज कायदेशीर तक्रार दाखल करत आहोत. अच्छा, म्हणजे अजून करताय की केली? नाही, आज आता ही सगळी प्रक्रिया, कारण काय झालं की या सगळ्यांमध्ये अनिल देसाई साहेब एका वेगळ्या कामामध्ये बिझी होते आणि आमच्या पक्षाच्या प्रोटोकॉलमध्ये जे काही कायदेशीर प्रक्रियांची काम आहे, जो कागदोपत्री जे सगळे काम आहेत ती अनिल भाऊच बघतात. त्यामुळे अनिल भाऊंशी सगळं बोलणं झालेलं आहे आणि आज सायंकाळपर्यंत ती तक्रार दाखल होत आहे. त्याच्या सगळं ड्राफ्टिंग वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे. बरं, ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे किंवा या व्हिडिओमुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये खरंच पारदर्शीपणा येईल, निवडणूक आयोग काही करेल असं तुम्हाला वाटतं का? कारण तुम्ही म्हणताय हा पुरावा जो आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो एडिट केलेला नाही, मॉर्फ केलेला नाही, असं असेल तर निवडणूक आयोग याची दखल घेईल का? तुमचा पूर्वानुभव काय सांगतो? नाही, पूर्वानुभव तर माझा फारच वाईट आहे हो. ठाण्यामध्ये मीनाक्षी शिंदे नावाच्या महिलेचा पैसे वाटप करताना व्हिडिओ आम्ही प्रकाशित केलाच होता की काय केलं त्याच्यावर निवडणूक आयोगाने? राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी बीडमधले ढिगाणे व्हिडिओ जाहीर केले. काय झालं त्याचं? दस्तूर खुद्द बीड जिल्ह्यामध्ये माझी आई कांताबाई दत्तराव गुट्टे परळी तालुक्यातल्या एका बूथवर मतदान करायला गेले. माझी आई, माझे भाऊ धनराज गुट्टे, विशाल गुट्टे, रविराज गुट्टे हे सगळे मतदान करायला गेले आणि बूथ एजंटने माझ्याच आईचा हात धरून तिथे कमळाचं बटन दाबण्याचा प्रयत्न केला. बूथ कॅप्चरिंग झालं. याचा अख्खा वृत्तांत लिहून झाला, बोलून झाला आणि त्याची लेखी तक्रार सुद्धा करून झाली. मग तुम्ही या तक्रारी केल्यानंतर त्याचा फॉलोअप घेत नाहीत का? लॉजिकल एंडला त्या जाण्यासाठी अनेक वेगळे मार्ग आहेत. उच्च न्यायालय सुद्धा असेल या अशा फंडामेंटल राईट्सच्या व्हायोलेशनसाठी जे सुप्रीम मानलं जातं किंवा सगळ्यात महत्वाचं न्यायालय मानलं जातं, तिथे तुम्ही या पद्धतीच्या तक्रारी केल्यात का? किंवा अगदी मीनाक्षी शिंदेचा विषय सांगितला तुम्ही, त्याचा फॉलोअप झालाय का? त्याच्यात पुढे काही करस्पॉन्डन्स केलात का तुम्ही? निवडणूक आयोगानं दखल घेतली नाही. तुमच्या प्रश्नाचं अभिनंदन केलं पाहिजे, मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की कुणीतरी हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की याचा फॉलोअप होत नाही का? अहो दादा, या सगळ्यांचे फॉलोअप होतात, वारंवार होतात. अहो, जिथे आमच्या पक्ष आणि चिन्हासंबंधी आणि 40 आमदाराच्या अपात्रतेसंबंधीचा निकाल अजूनही आम्ही तारीख पे तारीख असे झटके खातोय आणि त्या दामिनीतल्या अॅडव्होकेट चड्डासारखे अनेक लोक
या सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी जिथे तयार आहेत तिथे आम्ही फॉलोअप सातत्याने करतोय. म्हणूनच आम्ही म्हणतोय की स्वायत्त यंत्रणा ज्या आहेत त्या स्वायत्त यंत्रणा या लोकांनी हाताशी धरलेल्या आहेत आणि म्हणून हे सगळं राजकारण केलं जातं. आणि म्हणूनच आम्ही ज्या ताकदीने आणि ज्या तडफेने लढण्याचा प्रयत्न करतोय की मुठभर कोट्याधीश आणि काही स्वायत्त यंत्रणा यांच्या हातातली ही सत्ता काढून या विधानसभेला ती सत्ता आम्हाला सामान्य लोकांच्या हातात द्यायची आहे. बरं, या व्हिडिओनंतर शेवटचा प्रश्न आहे, व्हिडिओनंतर तुमच्या अपेक्षा काय? माझी अपेक्षा आहे की सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये ही घटना घडलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये गुलाब पाटील जाहीरपणे बोलताना सांगतायत की दराडे तुमच्या मतासाठी आम्ही दरोडा टाकायला तयार आहोत. मी दराडेंची पार्श्वभूमी आधीची पण सांगितली पाहिजे. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला याच दराडेंनी, कारण ते येवल्याकडचे आहेत, पैठण्या वगैरे तिकडे, तर शिक्षकांच्या बायकांना पैठण्या देण्याचा आरोप याच दराडेंवर होता. म्हणजे दराडे काही फार धुतल्या तांदळाचे आणि दराडे म्हणजे एकदम स्वच्छ कॅरेक्टर असंही काही समजायचं कारण नाही. आम्ही फॉलोअप घेतोय. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडणार आहोत. आम्ही न्यायालयीन लढाई लढायला तयार आहोत. स्वायत्त यंत्रणांनी तितक्याच निरपेक्ष आणि अत्यंत पारदर्शी पद्धतीने काम करावं ही अपेक्षा असेल. आणि या सभेमध्ये आदित्य लॉन्सवरच्या सभेमध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये हे सगळं झालं सभेनंतर, तर मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ठीक आहे. सुषमा अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला होता. जळगावमध्ये शिक्षक आमदारांच्या निवडणुकीसाठी जे शिक्षक प्रचारार्थ आलेले होते मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी, त्यांना पैसे दिल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केलाय. आणि केवळ ट्विटरवरच नाही तर कायदेशीरदृष्ट्या सुद्धा जी प्रक्रिया आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊन ही तक्रार केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तिचा फॉलोअपही केला जाईल. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरती जो आरोप केलेला होता ट्विटरवर राळ उडवून देण्यासाठी असे व्हिडिओ पोस्ट करायचे आणि आरोप करायचे, एवढंच काम अंधारे करतात, त्यालाही त्यांनी उत्तर दिले. जर न्याय मिळाला नाही किंवा याच्यात कारवाई झाली नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढचा फॉलोअप घेऊन कायदेशीर तक्रार सुद्धा दाखल केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. झाला. आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ माझ्याकडे कसा